कोर्टात आपण केलं ते ना तुमचं? ते केलं ते. त्यांना तर उच्च न्यायालय पुढे काय झालं कळत नाही. साहेबांशी बोलते आणि सांगतो यांच्याशी बोला. हां, नमस्कार नमस्कार नमस्कार. ते झालेली अतिशय घटना दुर्दैवी आहे आणि त्याला आपल्याला बिलकुल कडक शासन झालं पाहिजे. आणि म्हणून मी नीलमताईंना बोललो जाऊन या तिकडे स्वतः आमदार पण आणि तर तुम्ही सांगा काय तुमच्या अपेक्षा आहेत त्या. झालेले अतिशय म्हणजे हे काही माणुसकीला काळीमा फासणारं सगळं आहे. हां हां नाही, कठोर म्हणजे यांचा फाशीशिवाय दुसरी सजा नाही यांना. हे जिवंत राहण्याचा अधिकार यांना नाही. या अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही मी सांगतो. आणि जे आम्हाला करायला लागेल सरकार म्हणून आम्ही करू बिलकुल त्याच्यामध्ये. नाही करू. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सरकार तुमच्या बरोबर आहे. आणि असे नराधम जे आहेत माणुसकीला काळीमा फासणारी कामं ही करतायत यांना खरं म्हणजे जगायचा अधिकार नाही ना. त्यांचा फाशीशिवाय दुसरा मृत्यूदंडाशिवाय दुसरा यांना नाही आहे अशा लोकांना. हो हो आपण हो ना. हां हां साहेब त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही भेट द्यावी पिंपळवंडीला तुमच्या याची सोयीने कसं होईल त्याप्रमाणे. आणि इथे दुसरं गावकऱ्यांची बैठक पण झाली. त्याच्यात पोलीस पण आहेत. तर प्रत्येक गावात अशा घटना घडतायत ना. नागरिकांची एक सुरक्षा समिती लोकल लेवल यांनी करावी आणि त्याला सगळं समाज कल्याण महिला बाल विकास आपल्या बाकीच्या लोकांनी ग्राम स्तरावरती मदत करावी. जेणेकरून 25,000 इथली लोकवस्ती आहे. एक पिंपळवंडी पॅटर्न म्हणून करून ठिकठिकाणी हा माणूस ना आधी पण त्यांनी 8-10 महिलांना त्रास दिलेला होता. फोटो काढणं, टॉयलेटला गेल्यावरती पाठलाग करणं. त्याचे पोलिसांनी त्या महिलांचे पण जबाब घेतलेले आहे. पुरावे जमा केले. पोलिसांनी देखील थोडंसं ते गस्त वाढवली पाहिजे. पेट्रोलिंग गस्त पोलिसांनी देखील. तिथे कोण DYSP आहेत का? हां हॅलो. तिथे थोडी अशा प्रकारची लोक जी आहेत त्यांना ते थोडंसं गस्तही वाढवा, पेट्रोलिंग वाढवा आणि थोडी लोकांच्या मनामध्ये जी दहशत आहे ती थोडी दूर झाली पाहिजे. एक पॅटर्न तयार करा ना तुमचा. पिंपळवंडी पॅटर्न तयार करून सगळीकडे आपल्याला लोकांची गस्त वाढवता येईल. त्यांनी एक निवेदन पाठवले ते मी तुम्हाला पाठवते. दारू विक्री बंद करावी, या कुटुंबाचं पुनर्वसन आणि एक विशेष उपाययोजना आदिवासी समाजाची महिला आणि बालकांसाठी असं त्यांनी म्हटलेले. आता सरकारकडून 10 लाख रुपये त्यांना मिळतील. परंतु फाशीच्या शिक्षेत आता पुढे काय होतंय साहेब, आपण इथे लवकर निकाल देतो. नाही ते पुढे पण आपलं काम चालू आहे. ते एजीला वगैरे सांगून आपलं काम चालू आहे. तिकडे पण करू लोक. डीजीला सांगून चालू हो डीजी आहे आणि ऍडव्होकेट जनरल आहेत ना आपले ऍडव्होकेट जनरल. त्यांच्या मार्फत आपलं ते पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्याशी बोलून कळवते मी. हो नसापूरच ते सांगतोय मी की ते जे आहे तिथं तर त्याला फाशीची सजा सुनावली आहे मृत्यूदंडाची. तर आता ते पुढे कन्फर्म करून घेऊ आपण. हो 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 नाही आभार नाही. आमची जबाबदारी आहे ती आणि आम्हाला ते कर्तव्य आहे आमचं की ते अशा नराधमांना वेळेत खेचलं पाहिजे. वेळेत त्यांचा हो 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 बिलकुल. त्याच्यामध्ये आम्ही मागे आहोत. ऍडव्होकेट जनरल आणि त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे आणि ते लवकरात लवकर कसं ते हायकोर्टमधून कन्फर्मेशन होईल ते करतोय. हां हां शरदचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं ते बरोबर आहे. कारण ग्राम पातळीवरती पोलीस पाटील घेतली आहे. बऱ्याच गावांच्या मध्ये सामाजिक सुरक्षेचं प्रत्येक तालुक्यात घटना घडत आहेत.
नाही ठीक आहे, मी माहिती घेतो त्याची आणि आपल्या डीजी साहेबांची पण बोलतो मी आणि तिकडे SP आणि त्या सगळ्यांना सूचना द्यायला लावू आपण की इथं थोडं पेट्रोलिंग वाढवणं, गस्त वाढवणं आणि तुम्ही तिथे एक पिंपळवंडीच्या लोकांमध्ये जे काही भीती आहे निर्माण झाली आहे तर थोडंसं तिकडचे पोलिसांनी एक पॅटर्न तयार करायचं बाबा की लोकांच्या मनातली भीती गेली पाहिजे. हे गुंड, मवाली, हे दारुडे, हे असे नशेखोर लोक जे आहेत यांचा थोडासा असा जो बंदोबस्त करून टाकला पाहिजे. त्यांना नीट वटणीवर आणलं पाहिजे. म्हणजे काय होईल, सर्वसामान्य माता भगिनी आपल्या त्यांना कुठलाही भीती राहणार नाही आणि त्यामुळे त्यासाठी आपण एक हे करू ना. म्हणून पोलिसांना मी सांगितलं तर जे DYSP आहे त्यांनी थोडं ताबडतोबीने हे करावं इमिजिएट. समजलं की नाही? हा SP नाही, तिकडे आता DYSP आहेत ना. हा हो 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 फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि त्याला सजा लावू. आणि मी गिल SPंची पण बोलतो मी. ते थोडं जे काही तिकडे असे उडाण टप्पू आहेत त्यांना थोडंसं नीट हे करायला हवं आपण. समजलं की नाही? हां हो ठीक आहे, करतो मी.